नमस्कार, आदिशी पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। दिवाळी स्पेशलमध्ये मी आज हलवाई जैसी एकदम खरपूस सेव बनवणार आहे। लसणी सेव म्हणतात त्याला। ही खायला खूप चवदार असते आणि ही सेव महिनाभर टिकत असते आणि चांगली लागत असते। त्यासाठी मी घेतलेले हे साहित्य, हे ओवा आणि जिरं मी 1 तासासाठी भिजवून घेतलं होतं। हे लसूणाच्या कळ्या मी त्यामध्ये घालणार आहे, कारण ही लसूण शेव आहे। हे लाल तिखट आहे, ही हळद घेतली थोडीशी, आणि हे मीठ आहे, आणि ही मी 2 चमचे छोटे छोटे तेल घेतले। हे तेल मी गरम करून, खूपही गरम करणार नाही, मध्यम गरम करून ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि मग तुम्हाला पीठ मळताना दाखवते मी। हे गरम झाल्यानंतर ज्यादा भी नाही गरम करायचे। बस झालं, ज्यादा गरम नाही मी करणार। हे मी तेल ह्याच्यामध्ये घालत आहे। हे तेल घातल्यानंतर मी हे चमच्याने एकदम हलवून घेत आहे, कारण हे मी हाताने हलवलं तर मला चटके बसतील, म्हणून मी चमच्याने हलवून घेत आहे। एकसारखं पिठाला हे तेल लागलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्हाला ते वाटून घेतल्यानंतर मी दाखवते। ओव्या जिऱ्याची पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता मी या चाळणीमधून एकदम बारीक करून घेते पेस्ट। एकदम लसूण ओवा जिरा हे बारीक करून घेतलेलं आहे। ह्याची आता मी पेस्ट करून त्याच्यामध्ये घालणार आहे। ही पेस्ट घातल्यानंतर एकदम बारीक साच्यामधून शेव चांगली पडते, म्हणून हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घातलं तरी पातळ करून घालता येईल, कारण हे पिठातच आपण पाणी घालणार आहे। हे राहिलेलं आपण दुसऱ्या पिठामध्ये वाटून घेऊन नंतर घालूया। हे मी असं ठेवून देते, हे खाली चोथा राहिलेला आहे। बाजूला ठेवून देते। आता मी हे पिठामध्ये हे ओव्या लसूणचे जिऱ्याचे तिखट घालून घेते, हळद पूड थोडीशी घालून घेते, मीठ घालून घेते। हे सगळं घातल्यानंतर मी हे ओव्या जिऱ्याचं पाणीही ह्याच्यामध्ये घालून घेते। आणि हे पाणी घातल्यानंतर आपण अगोदर गरम केलेलं ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता ह्याच्यामध्ये तेल काही घालायचं नाही। हेच आपण पाणी घालून आता हे रबरबीत एकदम करून दाखवायचं आहे। हे मी आता हातानंच करते, ह्या चमच्यानं काही होणार नाही। आता एकदम रबरबीत होण्यासाठी आपल्याला थोडं वरूनही पाणी घालावं लागणार आहे। हे पीठ एकदम रबरबीत असतं, ज्यादा घट नसतं। एकदम मऊसूद मळून घेतलं मी, 1 तासासाठी भिजवत ठेवलं होतं। हे एकदम मऊसूद झालेलं आहे। आता मी हे तेल बी गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी साच्यामध्ये हे पीठ घालून आपणास ह्याची शेव पाडून दाखवते। एकदम मस्त शेव होती। आता मी हे सगळं भरून तेलामध्ये सोडते। हे तेल पण गरम झालेलं, मी आता हे तेलामध्ये आपणास मी ही शेव एकदम मस्त झालेली आहे, खरपूस झालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मी ही तळून घेतलेली आहे।
हे मी काढून घेत आहे, ह्याच्यामधलं तेल नितरून मी हे मस्तपैकी काढून घेत आहे. मी ही लसणी शेव तिखट मीठ घालून केलेली लसूण शेव आहे. ही खाण्यास एकदम खुसखुशीत आणि एकदम चवदार आणि टेस्टी आहे. ही शेव मी एकदम मेहनतीनं बनवलेली. एक वेळ नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.